सणवार असला की अगदी घरातल्या गृहिणीसोबत सगळ्यांचीच खूप धावपळ होते. घर सजवणे, वेगवेगळे पदार्थ बनवणे. तर आपल्या घरी आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे मोदक बनवावे, हा प्रश्न जर तुम्हाला पण पडला असेल किंवा मग या अगोदर असे मोदक नसतील बनवले, तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. रेसिपी करण्यासाठी फक्त आपल्याला इथं 2 साहित्य लागणार आहेत आणि अगदी 10 मिनिटाचा वेळ लागणार आहे. तर अगदी 10 मिनिटाच्या वेळामध्ये गणपती बाप्पा पण खुश होतील, शिवाय आणखीन पौष्टिकसुद्धा आणि तोंडात टाकता विरघळतील इतके सुंदर असे हे मोदक तयार होतात. तर मी तुमच्याशी अतिशय साधी, सोपी, पौष्टिक त्यासोबत फक्त 2 साहित्य वापरून खुसखुशीत, मऊसूद मोदकांची रेसिपी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर चला, नमस्कार मंडळी. मराठी रेसिपींमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मग मी आज बनवते बघा शेंगदाण्यापासून मस्त असे मोदक. तर शेंगदाणे आपल्या सगळ्यांच्याच घरी असतात. तर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. आता हे शेंगदाणे स्वच्छ आधी नीट करून घेतलेत. तर ह्याच्यामध्ये किडका शेंगदाणा अजिबात नसावा. छान व्यवस्थित शेंगदाणे स्वच्छ करून मोठे असे शेंगदाणे घ्यावेत. आता इथं कढई मी गरम करून घेतले. आता या कढईमध्ये ना मी शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेणार आहे. खरपूस म्हणजे शेंगदाण्याला अगदी हलकेसे डाग पडले पाहिजेत, खूप जास्त करपवायचे नाहीत. खरपूसपणा म्हणजे एक शेंगदाण्याचं जेव्हा आपण हातामध्ये शेंगदाणे घेतो त्याच्यावरचं फोलकट पटकन असं निघालं पाहिजे इथपर्यंत छान असं खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. खूप जास्त करपवायचे नाहीत, तर आपल्या मोदकांना करपट असा वास येईल त्यासाठी. आणि खूप जास्त मोठ्या गॅसवरती पण भाजायचं नाहीत, कारण मोठ्या गॅसवरती भाजलेलं पटकन भाजलं जातं पण आतून तो पदार्थ कच्चाच असतो. त्यासाठी अगदी बारीक मध्यम गॅस करून हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. एक 3-4 मिनिटात हे शेंगदाणे चांगले असे भाजून होते. तर बघू शकता इथं शेंगदाण्याचा रंग बदलला आहे आणि शेंगदाणे छान असे भाजले गेलेत. तर हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता इथं ह्याच्यावरची सालं काढायची असतील तर तुम्ही काढू शकता, पण मी इथे शेंगदाण्यावरची सालं काढणार नाही. खरं तर त्या सालांमध्ये जास्त पौष्टिकपणा असतो. तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, तर त्यासाठी मी अर्धी वाटी इथं गूळ घेतला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळ अजून वाढवू शकता, पण हे प्रमाण बरोबर आहे. तर शेंगदाणे असं थोडेसे थंड झालेत. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आता आपल्याला पाक करायचा नाही किंवा गॅसचं अजिबात इथं काम नाही. आता गॅसचं काम फक्त शेंगदाणे भाजण्यापुरतंच होतं. आता बाकी आपल्याला याच पद्धतीने सर्व मोदक बनवायचे आहेत. तर इथं हे सर्व शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेत. याच्यावरतीच अर्धी वाटी गूळ घेतला आहे, तर हा अर्धी वाटी गूळ घालते. तर इथं तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर अजून थोडासा घालू शकता, पण हे प्रमाण बरोबर आहे. त्यासोबत इथं गुळाच्या ऐवजी साखर वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता याचसोबत मी 1 पाव चमचा फक्त वेलची पावडर घालते. साखर टाकून ही वेलची बारीक केलेली त्यामुळे थोडी जास्त दिसत असेल, पण 3 ते 4 वेलची मी साखर टाकून बारीक केलेल्या आहेत. तर आता झाकण लावायचं आणि मस्त असं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. तर इथं बघू शकता मस्त आपलं सारण तयार झालंय मोदक करण्यासाठी आणि अगदी छान रवाळ असं वाटून घेतलंय. तर या पद्धतीने छान असा गोळा होतोय. तर चला मग एका ताटामध्ये काढून घेतला आणि मस्तपैकी आपण ह्याचे आता मोदक बनवूया. तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याची, तुपाची किंवा दुधाची वगैरे कशाचीच गरज नाही पडत. अगदी मस्त मौसूद असं हे सारण तयार झालंय. ओलसरपणा पण खूप मस्त असं या सारणाला आहे, त्याच्यामुळे बाकी ह्याच्यामध्ये काहीही आपल्याला वापरायचं नाहीये. आता इथे बघा हे मोदकाचं साचा घेतला आहे मी एक. आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मी सारण भरून घेते. मस्त असं व्यवस्थित दाबून दाबून सारण छान असं भरून घ्यायचं. मोदक अजिबातही तुटत नाही किंवा फुटत नाही. खूप मस्त प्रकारे असे मोदक तयार होतात. इथे बघू शकता छान असं मी ह्याच्यामध्ये दाबून दाबून असं सारण भरून घेते. आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले तर अर्धी वाटी गूळ घेतले, तर याच्यामध्ये आपले 21 ते 22 मोदक छान असे तयार होतात. तुम्ही आता कितपत मोठे करतात, म्हणजे छोटे मोठे साईज करतात त्याच्यावरती आपले मोदक अवलंबून आहेत. पण मी इथे ह्या साईजचे मोदक बनवले होते. खूप जास्त मोठे पण नाही, खूप जास्त छोटे पण नाहीत. तर तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा या साईजचे असे मोदक बनवलेत. तर इथे माझे 21 ते 22 मोदक छानपैकी तयार झाले होते एका वाटीमध्ये.
आणि किती सुंदर असा मोदक तयार झाला आहे, मस्त दिसतोय. आणि अगदी काही आपल्याला खूप जास्त वेळ काढायचा नाही किंवा खूप जास्त कामधाम न करता अगदी झटपट आपण कितीही काम असलं तरी अगदी कमी वेळामध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये आपण 10 मिनिटं काढले तर हे मोदक आपले मस्त असे तयार होतात. तर बघा आता याच पद्धतीने खूप सारे मोदक मी तयार करून घेते. तर तुम्हाला कोणते मोदक बनवायचा प्रश्न पडला असेल तर हे शेंगदाणा आणि गुळाचे मोदक एकदा नक्की करून बघा. खरंच खूप मस्त सुंदर असे हे मोदक लागतात. अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. म्हातारे माणसं असतील तर त्यांना सुद्धा खाताना खूप मजा वाटेल, कारण ह्या मोदकामध्ये तोंडात टाकतच विरघळतील असे हे मोदक तयार होतात आणि खायला पण सुंदर पौष्टिक असे लागतात. तर शेंगदाणे पण आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि गूळ सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगलाच आहे. तर रोज खायलाच हवा आहे गूळ शेंगदाणे. तर आपण आज मोदक करून खाऊया गूळ आणि शेंगदाण्याचे. तर चला मंडळी, बघा मी याच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घेते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. चॅनलवरती नवीन असाल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअरसुद्धा करा. तर अशाच साध्या सोप्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी अगदी खूप मस्त सोप्या पद्धतीचे मी मोदकाची रेसिपी शेअर केली. आवडली असेल तर जरूर मला कमेंट करून एकदा नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर चला भेटू मंडळी अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद.